बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी करुणा धनंजय मुंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. आपल्यासोबत करुणाताई आहेत. काय सांगाल, आज बारामती पोटनिवडणुकीसाठी तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलाय, काय भावना आहे? लोकशाहीमध्ये लोकशाही जिवंत राहिली पाहिजे, त्याच्यासाठी लढणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी मी मुंबईतून फॉर्म भरण्यासाठी मी आलेली आहे. आणि आज बारामतीमध्ये पाण्याचा मोठा प्रश्न आहे. आणि आज जे गोरगरीब जनता आहे, जे आज सगळीकडे जे आहे खाजगीकरण सुरू आहे, त्याच्या जे गोरगरीब जनता आहे त्यांचे ऐकण्यासाठी कोणी नाही आज बारामतीमध्ये. असे खूप काही प्रश्न आहेत ज्याच्यावरती मी लढणार आहे. बारामती मधल्या विकासाच्या चर्चा ज्या आहेत त्या खूप साऱ्या होत असतात. महाराष्ट्रामध्ये नाही तर देशातला विकास जो आहे तो बारामतीमध्ये झाल्याचं सांगितलं जातं. तुम्ही नेमकं कोणते मुद्दे घेऊन लोकांपर्यंत पोहोचणार आहात? लोकांशी या भागातल्या प्रश्नांशी किती कनेक्ट आहात? पाणीचा जे मुद्दा आहे ते खूप मोठा प्रश्न आहे. बारामतीमध्ये पण पाणीचा मुद्दा आहे. आणि जे शेतकरी बांधव आहे त्यांचा सातबारा कोरा करायचा आपल्याला हे सगळ्यांच्या पेक्षा मोठा आहे. तुम्ही 2 दिवसांपूर्वी एक व्हिडिओ पोस्ट केला होता, बारामतीतल्या कामगारांना काढून टाकलं असं. हा. काय नेमका मुद्दा होता? कुठला विषय होता तो? हे जे कामगार पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक आणि आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये बारामतीमध्ये तो आहेच आहे. 600 लोक माझ्याकडे मुंबईमध्ये आले होते. आणि जे कामगार आहे आणि 5 वर्ष पासून जे कामगार काम करत आहे, आपली जीविका चालवत आहे ज्या रोजगारवरती, त्यांना काही न विचारता न सांगता काढून टाकताय. अरे आज हे लोकांची गोरगरीब लोकांची ऐकणारा कोणीच नाहीये. त्याच्यासाठी पण मी आज इथे फॉर्म भरलेला आहे. जरी लोकांनी संधी दिली तर आज गरजेचं आहे. लोकांना पर्याय देणं गरजेचं आहे. बारामतीमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. आज सुनेत्रा अजितदादा पवार यांच्या वतीनं धनंजय मुंडे देखील उपस्थित होते. तुम्ही देखील आज फॉर्म भरायला आलेला आहात, करुणा धनंजय मुंडे. मग कशा पद्धतीने तुम्ही लढणार आहात आणि कशा पद्धतीने सामोरं जाणार आहात? कारण एकीकडे शक्ती प्रदर्शन आहे, एकीकडे कार्यकर्त्यांची मोठी फौज आहे. तुम्ही कशा पद्धतीने फेस करणार आहात? शक्ती प्रदर्शन आणि हे ते सगळं मी 27 वर्ष घरामध्ये बघितलेलं आहे. आणि धन्या मुंडे सारखे लोकांना घरामध्ये बसवायचे आहे, त्याच्यासाठी मी आज इथे उभे आहे. आणि धन्या मुंडे सारखे जे मंत्रिमंडळमध्ये लोक बसलेले आहेत, त्याच्यासाठी आज नवीन पर्याय देणं लोकांना गरजेचे आहे. हे पण मुद्दा आहे, मोठा मुद्दा. पण आज इथं शक्ती प्रदर्शनामध्ये ते स्वतः आले होते, धनंजय मुंडे स्वतः आले होते. काही उमेदवारी संदर्भात तुमच्याशी बोलणं झालं होतं. तुम्ही परळीत देखील निवडणूक लढवलेली होती या पाठीमागे. नाही, मी त्यांना सांगितलं होतं 2 दिवस अगोदर मी सांगितलं होतं की मी बारामतीमध्ये फॉर्म भरू की नाही. तो त्यांनी सांगितलं तुमची इच्छा आहे, तुम्हाला भरायचं आहे तर तुम्ही भरा. तो त्यांनी मला ग्रीन सिग्नल दिला, त्यानंतर मी भरण्यासाठी फॉर्म आलेली. बारामतीमध्ये तर सुनेत्रा वहिनींच्या विरोधात तुम्ही फॉर्म भरलेला आहे. तर कशा पद्धतीने आता लोकांमध्ये जाणार आहात? इथली यंत्रणा कशी राबवणार आहात? लोकांच्या प्रश्न जाणून घेणार आहात? कसं काय नाही? आमचे कार्यकर्ता आहे इकडे, तुम्ही बघू शकता. हे सगळे आमचे कार्यकर्ता आहे. मी तो बारामतीमध्ये पहिल्यांदा आलेली आहे. तरी पण नगरपालिकेमध्ये पण आपल्या पक्षाचा स्वराज्य शक्ती सेनाचा उमेदवार होता आणि 450 मतदान घेतले होते. त्यांनी एकच उमेदवार होता. आणि असंच आम्ही प्रयत्न करू लढण्यासाठी. आज जो फॉर्म भरलेला आहे तो अपक्ष भरलाय की कुठल्या पक्षाच्या निमित्ताने? माझा पक्ष आहे स्वराज्य शक्ती सेना, त्याच्या माध्यमातून फॉर्म भरतो. विजयाची कितपत खात्री आहे? काय विजयाची कितीपत खात्री आहे? आपले समोर जे लोक आहे लढण्यासाठी ते खूप मोठे आहे आणि घराणेशाहीचे आहे. पण कुठेतरी आज मी जे आहे पूर्ण महाराष्ट्र बघतोय की आज करुणा मुंडे कशासाठी, एक मुंडे घराण्याची सून आणि एक मुंडे घराण्याची एकमेक वारसची आई आज इकडे तिकडे फिरतीये. कशासाठी? आज नवरा आमदार एक पक्षाकडून, दुसरीकडे बायको खासदार, आता मुलगा खासदार आणि आई जे आहे आमदार. तो नवीन लोकांना कुठे जाणार? नवीन लोकांना कुठे जाणार? हे सगळ्यांपेक्षा मोठा प्रश्न आहे. आणि जोपर्यंत हे महाराष्ट्रामध्ये नवीन लोकांना संधी भेटत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांचा 7-12 कोरा होणार नाही, लोकांना पाणी भेटणार नाही, लोकांना न्याय भेटणार नाही, महिलांच्या खच्चीकरण असंच सुरू राहणार आहे. पण मग बारामतीमध्ये घराणेशाही होती असं तुम्हाला वाटतंय? बारामतीमध्ये देखील घराणेशाही होती असं वाटतंय? बारामतीमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये घराणेशाही सुरू आहे, पूर्ण महाराष्ट्रामध्ये.
तिथे जाओ तो मुंडे घराना, उधर जाओ तो देशमुख घराना, इधर आओ तो पवार घराना, सगळीकडे घराणेशाही आहे. कुठे ना कुठेतरी हे आमदारांचा मुलगा आमदार, खासदारांचा मुलगा खासदार, आता आमदार नवरा तो बायको खासदार कुठेतरी थांबायला पाहिजे. याच्यासाठी मी आज प्रयत्न करत आहे आणि मी करत राहणार. पण तुमच्याकडून पण घराणेशाही होते. धनंजय मुंडे देखील आमदार आहेत आता. आहे, तुम्ही 100% स्वतः परत आहे. उमेदवारी भरली. 100% आहे. घराणेशाही मधून मला बाहेर टाकून दिलेला आहे. त्याच्यासाठी मी आज घराणेशाही मध्ये नाही आहे. खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही की बीड मध्ये पण घराणेशाही आहे है ना. एकीकडे बहिणी आमदार, दुसरीकडे भाऊ आमदार आणि मंत्री दोघे, आणि तिथे त्यांची मोठी बहीण नगराध्यक्ष, त्यांचा मुलगा नगरसेवक, आणि ह्यांचा भाऊ जे आहे जिल्हा परिषद अध्यक्ष ते अभय मुंडे, अजय मुंडे, जिल्हा परिषद सदस्य. अरे तो कुठे ना कुठेतरी महाराष्ट्राची जनताला कधी नवीन लोकांना संधी कधी देणार. आणि जोपर्यंत जनता संधी देत नाही नवीन लोकांना, तोपर्यंत द्यायची अपेक्षा करू नये. शेवटचा प्रश्न विचारतो की अजितदादांचं निधन झालं त्यावेळी तुम्ही सुनेत्रा वहिनींना फोन केला होता, भावनिक त्यांना सावरलं होतं. आता जर पुन्हा फोन आला सुनेत्रा वहिनींचा उमेदवारी मागे घेण्यासाठी, तर काय निर्णय असेल? खूप मोठा प्रश्न केलेला. मी याच्याबद्दल काय सांगू शकतो. तरी पण काय उत्तर असेल? निवडणूक लढण्यावर ठाम आहात? ऐका, माझं नाव करुणा आहे. करुणा म्हणजे दया. तो होऊ शकते की मी दया दाखवू, म्हणजे- पण आता एकनाथ शिंदे साहेब गेलेले आहे. त्यांनी पण सांगितलं होता की आता करुणा दाखवणार नाही. तो बहुतेक काय होऊ शकते मी सांगू शकत नाही. वहिनींचा फोन आला तर तुमच्या मनातली करुणा जागी होऊ शकते. 100% होऊ शकते, की नाम मध्ये करुणा आहे. खूप खूप धन्यवाद. हे होत्या करुणा मुंडे. त्यांनी सांगितलेलं आहे की बारामतीमध्ये निवडणूक लढवण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे. मात्र त्यांचं नावच करुणा आहे. त्यामुळं कदाचित सुनेत्रा वहिनींचा जर फोन झाला आणि सुनेत्रा वहिनींनी जर त्यांना अटकळ घातली की निवडणूक उमेदवारी मागे घ्या, तर मात्र त्यांच्या मनातली करुणा जागी होऊ शकते. कॅमेरामॅन तेजस्वी वसंत मोरे, मुंबई तक, बारामती.